गुड मॉर्निंग स्टुडंट्स. कंटिन्यूइंग विथ द ओएस. ओएस मध्ये बेटा पुढचा कन्सेप्ट आहे जनरल डिरेक्टरी स्ट्रक्चर ऑफ फाईल सिस्टम. जनरल डिरेक्टरी स्ट्रक्चर. जनरल डिरेक्टरी स्ट्रक्चर बेटा 3 भागात डिवाइड होतो. सिंगल लेवल डिरेक्टरी, 2 लेवल डिरेक्टरी आणि अजून एक 3 लेवल डिरेक्टरी. ठीक आहे, 3 नाही येते, ते ट्री शब्द आहे, TREE. ट्री म्हणजे झाड जे असतं त्याचं येते. ठीक आहे, ते ट्री का नाव आहे ते एक्सप्लेनेशन करताना सांगेल. याचं पहिल्याचं नाव सिंगल लेवल डिरेक्टरी, पुढचा आहे 2 लेवल डिरेक्टरी आणि पुढचा आहे 3 लेवल डिरेक्टरी. पहिला मी चालू करतोय बेटा आता सिंगल लेवल डिरेक्टरी. पहिलं कुठलं चालू करतोय? सिंगल लेवल डिरेक्टरी. सिंगल लेवल डिरेक्टरीची तुम्हाला इकडे बाजूला डायग्राम दिसते. ठीक आहे, वरच्या साईडला डिरेक्टरी आहे, खालच्या साईडला त्याची फाईल आहे. लक्षात आहे, वरच्या साईडला डिरेक्टरी, त्याच्या खालच्या साईडला त्याची काय बेटा फाईल आहे. म्हणजे पहा, डिरेक्टरीच्या आतमध्ये फाईल आहे. ठीक आहे, म्हणजे डिरेक्टरीची संख्या आणि फाईलची संख्या कशी असेल बेटा तुमची सेम आहे. फाईलच्या आतमध्ये काय असतं बेटा? सेम डिरेक्टरी. म्हणजे एका फाईलला एकच डिरेक्टरी आहे. एका फाईलला किती डिरेक्टरी बेटा? एकच आहे. म्हणून फाईलची संख्या आणि डिरेक्टरीची संख्या कशी आहे? सेम असते. ठीक आहे, जर इथे माझी फाईलची साईज जास्त 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 खूप जास्त वाढत गेली, म्हणजे फाईल्स वाढत गेल्या, तर प्रत्येक फाईलला मला एक युनिक नेम द्यावं लागेल. प्रत्येक फाईलला काय द्यावं लागेल बेटा? युनिक नेम. म्हणजे नेम इथे कुठलाही रिपीट करून मला चालत नसतं. नेम इथे कुठलंही मला रिपीट करून चालत नसतं. ठीक आहे, पुढचा मुद्दा, याच्यामध्ये डिसएडव्हान्टेज पण आहे. याला डिसएडव्हान्टेज काय बेटा? 2 डिसएडव्हान्टेज आहे. नेमिंग, प्रत्येक फाईलला नवीन नवीन नाव देत चल, म्हणजे डिरेक्टरीला पण नवीन नवीन नाव देत चल. ठीक आहे, तो एक. आणि ग्रुपिंग्स याच्यामध्ये करू शकत नाही. हा त्याचे काय झाले? 2 डिसएडव्हान्टेजेस किंवा प्रॉब्लेम्स आहेत. 2 प्रॉब्लेम्स याच्यामध्ये कुठले? एक नेमिंगचा प्रॉब्लेम आणि एक ग्रुपिंगचा प्रॉब्लेम. 2 प्रॉब्लेम्स याच्यामध्ये कुठले कुठले बेटा? नेमिंगचा प्रॉब्लेम आणि ग्रुपिंगचा प्रॉब्लेम. कळाले? ठीक आहे, हेडिंग टाकायचे आधी एवढं बघू. ठीक आहे, मग 2 लेवल डिरेक्टरी आणि मग 3 लेवल डिरेक्टरी बघायचं. ठीक आहे, आधी एक 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 बघत चालू. फाईन. हेडिंग टाका सगळेजण, जनरल डिरेक्टरी स्ट्रक्चर. हेडिंग टाका जनरल डिरेक्टरी स्ट्रक्चर. खाली लिहा द जनरल डिरेक्टरी स्ट्रक्चर ऑफ फाईल सिस्टीम. द जनरल डिरेक्टरी स्ट्रक्चर ऑफ फाईल सिस्टीम. The general directory structure of file system consists of 3 types. Consists of 3 types. Consists of 3 types. First, single level directory. First, single level directory. Second, 2 level directory. Second आहे 2 level directory. Third आहे 3 level directory. 3 here, TREE, not 3. TREE. 3 level directory. Fine. ओके, त्याच्यानंतर पुन्हा हेडिंग टाका सिंगल लेवल डिरेक्टरी. पुन्हा हेडिंग टाका सिंगल लेवल डिरेक्टरी. व्हिडिओ पॉज करायचा आहे, तेवढी ती बाजूला जी फिगर दिसते तेवढी काढून घ्यायची आहे. व्हिडिओ पॉज करायचा आहे, तेवढी जी बाजूला फिगर दिसते आधी ती काढून घ्यायची आहे, मग लिखापडी घ्यायची. ठीक आहे, बरं. हा क्वेश्चन ना बेटा सगळ्याच्या सगळ्या 4 मार्कासाठी टपकतो, किंवा एक 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 डिरेक्टरी पण आम्ही 4 मार्कासाठी विचारतो बेटा. हा अख्खा क्वेश्चन 4 मार्कासाठी येतो, नाही तर एक 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 डिरेक्टरी पण आम्ही 4 मार्कासाठी विचारली जाते. ठीक आहे, पहिलं कुठलं चालू आहे? सिंगल लेवल डिरेक्टरी. व्हिडिओ पॉज करायचा आहे, फिगर काढून घ्यायची. व्हिडिओ पॉज करा, फिगर काढून घ्या. ओके, त्याच्यातला फर्स्ट पॉईंट आता अपेक्षा ठेवतो झालं असेल. फर्स्ट पॉईंट घ्या. दिस इज अ सिंपल डिरेक्टरी स्ट्रक्चर. दिस इज अ सिंपल डिरेक्टरी स्ट्रक्चर where all the files are present. Where all the files are present in same directory. This is a simple directory structure. This is the simple directory structure where all the files are present. Where all the files are present in the same directory. Where all the files are present in same directory. पुढचा पॉइंट घ्या. The number of files and directories remains the same. The number of files and directories remains the same. The number of files and directories remains the same. पुढचा पॉइंट घ्या. If the number of files gets increases. If the number of files gets increases. If the number of files gets increases, the file name should be unique. The file name should be unique. If the number of files gets increases. If the number of files gets increases, the file name should be unique. The file name should be unique under the same directory. Under the same directory. The file name should be unique under the same directory. पुढचा पॉइंट घ्या. There are two major problems. There are two major problems here. There are two major problems here of. There are two major problems here, which are naming and grouping problem. Which are naming and grouping problem. Which are naming and grouping problem. Which are naming and grouping problem.
आता पुढचा एक थोडासा महत्त्वाचा कन्सेप्ट आहे बेटा, तो म्हणजे आहे टू लेवल डिरेक्टरी. आता इथे सगळ्यात पहिले टू लेवल डिरेक्टरी का म्हटलं असेल, तुम्हाला फिगरकडे बघून लक्षात येत असेल. याच्यामध्ये ना बेटा सगळ्यात पहिले वरच्या साईडला तुम्हाला मास्टर फाईल डिरेक्टरी असं दिसतंय आणि खालच्या साईडला युजर फाईल डिरेक्टरी असं दिसतंय. म्हणजे याच्यामध्ये दोन लेवल झाले. मागच्या याच्यामध्ये एकच लेवल होती बेटा, मागच्या याच्यामध्ये एकच लेवल होती म्हणून त्याला नाव काय होतं, सिंगल लेवल डिरेक्टरी. याच्यामध्ये दोन लेवल झाल्या आणि मग खालच्या साईडला तुमचे जे आहेत फाईल्स खालच्या साईडला दिसून येतात. आता बघा मास्टर ब्लॉकच्या आतमध्ये ना बेटा युजर्स आहेत. प्रत्येक युजर एक 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 युजर आहे. म्हणजे प्रत्येक एका ब्लॉकमध्ये एकच युजर आहे. मास्टर ब्लॉक आहे, मास्टर ब्लॉक आहे, पण त्याच्यामध्ये प्रत्येक ब्लॉक्समध्ये एक एकच युजर आहे. म्हणजे काय, इच मास्टर ब्लॉक कन्सिस्ट ऑफ इच युजर. म्हणजे एका मास्टर ब्लॉकमध्ये तुमचे अनेक युजर असतात, पण त्यातल्या त्यात जो बॉक्स केलेला आहे त्याच्यामध्ये एक एकच युजर प्रत्येकाला अलोकेट केलेला आहे. काय बोललो काय नाही कळालं. मास्टर ब्लॉक एक आहे, त्याच्यामध्ये ब्लॉक्स केलेले आहेत. त्याच्यामध्ये ब्लॉक्स केलेले असताना जे ब्लॉक्स दिसत आहेत ते एका ब्लॉकमध्ये एकच युजर असतो असं लक्षात घ्या. एका ब्लॉकमध्ये किती युजर असतात, एकच युजर असतो. तो जो युजर आहे बेटा त्याचा खालच्या साईडला, मी पहिल्या युजर्स बद्दल बोलतोय, त्याच्याबद्दल बोलायला गेलं युजरच्या इथे खालच्या साईडला तुम्हाला बेटा युजर फाईल डिरेक्टरी असते. ती युजर फाईल डिरेक्टरी काय दर्शवते बेटा, युजर फाईलचा ॲड्रेस दाखवते. युजर फाईलचा ॲड्रेस म्हणजे तिथे पाहता टेस्ट ए, त्याच्यानंतर कॅट आणि बीओ, हे एक युजर फाईलचे ॲड्रेसेस आहेत बेटा, हे नाव आहेत ते. ठीक आहे. त्याच्या आतमध्ये ती युजर फाईल आहे. त्याच्या आतमध्ये काय बेटा, ती ॲक्च्युली फाईल आहे. त्याच्या आतमध्ये त्याची काय बेटा फाईल आहे. आणि हे कळालं टू लेवल कसं झालं. पहिले एक मास्टर ब्लॉक आहे, त्याच्या आतमध्ये एक 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 युजर वेगवेगळा आहे. प्रत्येक युजरला एक वेगवेगळे युजरचे ॲड्रेसेस दिलेले असतात. त्या ॲड्रेसेसच्या आतमध्ये ती फाईल अलोकेट केलेली असते. ठीक आहे. पुढचा पॉईंट सांगायला गेला, युजर हॅज इट्स ओन युजर फाईल डिरेक्टरी. प्रत्येक युजरला प्रत्येकाची सेपरेट युजर फाईल डिरेक्टरी आहे. आता युजर बनलाय तर टेस्ट ए, कॅट, बो हे नावाचे त्याची युजर फाईल डिरेक्टरी झाली. पुढचं युजर 2ला ए आणि डेटा नावात दिलेलं आहे. युजर 3ला पुन्हा ए आणि टेस्ट दिलेलं आहे. युजर 4ला एक्स, डेटा आणि ए असे नाव दिलेले आहेत. दिसतात बेटा. म्हणजे प्रत्येक युजरला प्रत्येकाची युजर फाईल डिरेक्टरी असेल. ठीक आहे. पुढचा पॉईंट सांगायला गेलं तर युजर लॉग्स इन द सिस्टीम बाय युझिंग द मास्टर फाईल सिस्टीम. मास्टर फाईल डिरेक्टरी म्हणजे काय, कुठल्याही युजरला जर फाईलच्या आतमध्ये घुसायचं असेल तर तो कोणाच्या मदतीने घुसेल बेटा, मास्टर फाईल डिरेक्टरीच्या मदतीने घुसेल. युजरला जर सिस्टीमच्या आतमध्ये लॉग इन करायचं असेल तर कोणाच्या मदतीने घुसेल, मास्टर फाईल डिरेक्टरीच्या मदतीने घुसेल. लॉग इन इज डन म्हणजे लॉग इन कोणाच्या मदतीने केलं जातं बेटा, युजर्स डे. लॉग इन इज डन युजिंग युजर्स डे विथ द पर्टिक्युलर फाईल डिरेक्टरी. महत्त्वाचा मुद्दा ऐकून घ्या. आता हा पॉईंट काय म्हणतोय, ठीक आहे. हे दोन पॉईंट थोडेसे किचकट आहेत. हा पॉईंट काय म्हणतो बेटा, युजरनी आतमध्ये लॉग इन केलं कोणाच्या मदतीने, मास्टर फाईल डिरेक्टरीच्या मदतीने. युजरनी फाईलच्या आतमध्ये लॉग इन केलं कोणाच्या मदतीने, मास्टर फाईल डिरेक्टरीच्या मदतीने. एकदा का लॉग इन झालं ती युजरची फाईल डिरेक्टरी आहे ना, त्या एका पर्टिक्युलर फाईलसोबतच डील करेल. बाकी कोणासोबत ती कम्युनिकेट पण करू शकत नाही किंवा काहीच डेटाची देवाणघेवाण करू शकत नाही. इथे पहा तुम्हाला तो टेस्ट नावाचा एकच ॲरो दे, टेस्टच्या खाली एकच ॲरो दिसते पहा. म्हणजे पहिले U1च्या इथे खालच्या साईडला टेस्ट नावाचा एकच ॲरो. तो टेस्ट सपोज ए सोबत कम्युनिकेट करायचं म्हटलं तरी जमणार नाही. तो टेस्ट डेटा सोबत कम्युनिकेट करायचं म्हटलं तरीही जमणार नाही. ठीक आहे. हा त्याचे डिसॲडव्हान्टेजेस झाले बेटा. तर खाली सांगायचं आहे पुन्हा, हा त्याचा काय झाला, डिसॲडव्हान्टेज झाला. तोच पॉईंट त्यांनी इथे थोडासा एक्सप्लेनेशन केलेलं आहे. तो काय म्हणतोय की बाबा लॉग इन झाल्याच्या नंतर युजर फक्त आणि फक्त युजर फाईल डिरेक्टरी सोबतच डील करेल. लॉग इन झाल्याच्या नंतर युजर फक्त आणि फक्त युजर फाईल डिरेक्टरीच्या मदतीने, म्हणजे स्टेप वाईज झालं. पहिल्यांदा युजर कोणाच्या मदतीने लॉग इन करेल, मास्टर ब्लॉकच्या मदतीने. मास्टर ब्लॉकचं झालं काम. पुढे लॉग इन झालं. लॉग इन झाल्याच्या नंतर तो युजर आता फक्त आणि फक्त युजर फाईल डिरेक्टरी सोबत डील करेल. म्हणजे खालच्या साईडला सपोज युजर असेल, खालच्या साईडला फाईल आहे, ती फाईल पहिल्यांदा कोणाच्या मदतीने आतमध्ये गेली बेटा, मास्टर ब्लॉक तो आला सपोज टेस्ट नावाच्या याने आता टेस्ट आणि ही फाईल फक्त एकमेकांसोबत कम्युनिकेट करू शकतात. बाकी कोणीच कोणासोबत कम्युनिकेट करू शकत नाही. पुन्हा एकदा दोन पॉईंट सांगतोय. पहिला पॉईंट काय म्हणतोय, युजर जो आहे तो सिस्टीममध्ये लॉग इन करेल कोणाच्या मदतीने, मास्टर ब्लॉकच्या मदतीने. पुढचा पॉईंट काय म्हणतोय, लॉग इन झाल्याच्या नंतर युजर जो आहे तो फक्त आणि फक्त डील करेल युजर फाईल डिरेक्टरी सोबत. लॉग इन झाल्याच्या नंतर युजर जो आहे तो फक्त आणि फक्त डील करेल युजर फाईल डिरेक्टरी सोबतच. ठीक आहे. पुढे
याचा ॲडव्हान्टेजेस, प्रत्येकाला सेपरेशन भेटलं बेटा, कोणीच एकमेकांसोबत कम्युनिकेट करत नाही, प्रत्येकजण सेपरेट 2 लेवलमध्ये झालं पण प्रत्येकजण सेपरेट आहे, म्हणजे आयसोलेशन झालेलं आहे. आता आयसोलेशनचा कन्सेप्ट सिंगल लेवल डिरेक्टरीमध्ये पण होता. ठीक आहे, आयसोलेशनचा कन्सेप्ट सिंगल लेवल डिरेक्टरीमध्ये पण आहे, याच्यामध्ये पण आहे. ठीक आहे, पण फक्त तिकडे सिंगल होतं, याच्यामध्ये 2 लेवल्समध्ये ते आयसोलेशन झालेलं आहे. पुढचं डिसएडव्हान्टेज याचा, 2 फाईल्स एकमेकांसोबत कधीच कम्युनिकेट करू शकत नाही, किंवा 2 युजर्स एकमेकांसोबत कधीच कम्युनिकेट करू शकत नाही. हे काय झालं त्याचे डिसएडव्हान्टेजेस. हे सगळंच्या सगळं माझं कशाबद्दल झालं बेटा, 2 लेवल डिरेक्टरी. पुन्हा एकदा 2 लेवल डिरेक्टरीबद्दल काय सांगितलं बेटा, याच्यामध्ये एक मास्टर ब्लॉक असतो, त्या मास्टर ब्लॉकच्या आतमध्ये प्रत्येकाचा एकच युजर असतो. त्याच्यानंतर मास्टर ब्लॉक कोणासोबत डील करायला बेटा, एक त्याच्या मास्टर ब्लॉकच्या आतमध्ये ॲड्रेसेस असतात, कोणाचे, डिरेक्टरीज ऑफ द युजरचे. पुढचा पॉईंट, युजरला स्वतःची एक युजर ॲज इट्स ओन युजर फाईल डिरेक्टरी, म्हणजे युजरला स्वतःची फाईल डिरेक्टरी असते. पुढचे 2 पॉईंट्स महत्त्वाचे, युजरनी आतमध्ये लॉग इन करताना कोणाच्या मदतीने लॉग इन करतो, तो मास्टर ब्लॉकच्या मदतीने. पुढचा पॉईंट सांगायला गेलं, लॉग इन झाल्याच्या नंतर युजर डील्स विथ द युजर फाईल डिरेक्टरी. ॲडव्हान्टेजेस, आयसोलेशन आहे. डिसएडव्हान्टेजेस, 2 युजर एकमेकांसोबत कम्युनिकेट करू शकत नाही. कळालं बेटा? चलो आता हेडिंग टाका 2 लेवल डिरेक्टरी. हेडिंग टाका 2 लेवल डिरेक्टरी. हेडिंग टाका 2 लेवल डिरेक्टरी. व्हिडिओ पॉज करायचा आहे, फिगर काढून घ्यायची. व्हिडिओ पॉज करायचा आहे, फिगर काढून घ्यायची. व्हिडिओ पॉज करायचा आहे, फिगर काढून घ्यायची आहे. ओके, लिखा पड़ी गया. In this directory, the system maintains the master block. In this directory, the system maintains the master block. In this directory, the system maintains the master block that has one entry for each user. That has one entry for each user. That has one entry for each user. In this directory, the system maintains the master block. In this directory, the system maintains the master block that has one entry for each user. That has one entry for each user. Puts a point. This master block basically contains the address of the directories. This master block basically contains the address of the directories. This master block basically contains the address of the directories. This master block basically contains the address of the directories of particular user. Of particular user. Of particular user. Of particular user. Puts a point. In 2 level directory, user has its own user file directory. In 2 level directory, user has its own user file directory. User has its own user file directory. User has its own user file directory. Puts a point. The user logs into the system by using the master file directory. The user logs into the system. The user logs into the system by using master file directory. The user logs into the system by using master file directory. The user logs into the system by using master file directory. Puts a point. Once the login is done, the user deals with its user particular user file directory. आपण पुन्हा सांगतो वाटलंस तर, once the login is done, the user deals with its particular user file directory. The user deals with its user file directory. Puts a point. The advantages of the 2 level directory is that the advantages of 2 level directory is that the advantages of 2 level directory is that the advantages of 2 level directory is that it provides isolation. 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 Puts a point. The disadvantages of 2 level directory is that the disadvantages of 2 level directory is that the disadvantages of 2 level directory is that it is difficult for 2 users to communicate. 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 It is difficult for 2 users to communicate with each other. With each other.
It is difficult for two users to communicate with each other. ओके, आता ना बेटा थर्ड आणि शेवटचा कन्सेप्ट तो म्हणजे कुठला आपल्या ट्री लेवल डिरेक्टरी. तो म्हणजे कुठला आहे ट्री लेवल डिरेक्टरी. तुम्हाला तिकडे बाजूला ट्री लेवल डायग्राम दिसते. ट्री लेवलमध्ये बेटा सिंगल नसून डबल नसून अनेक आहेत म्हणून त्याला ट्री लेवल म्हटलंय. ट्री म्हणजे काय ब्रांचेस, प्रत्येकाच्या खूप 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 ब्रांचेस म्हणजे खूप मास्टर ब्लॉक्स असतील, खूप युजर फाईल डिरेक्टरीज असतील, ठीक आहे, खूप युजर्स असतील, खूप युजरचे फाईल्स पण असतील, ठीक आहे, म्हणून त्याला काय नाव दिले ट्री लेवल डिरेक्टरी. म्हणून त्याला काय नाव दिले ट्री लेवल डिरेक्टरी. बाजूला तुम्हाला फिगर दिसते, ठीक आहे, अनेक आहेत म्हणून त्याला काय म्हणले ट्री लेवल डिरेक्टरी. ट्री लेवल डिरेक्टरी ना बेटा ही पॉप्युलर आहे, सगळ्यात जास्त हीच वापरतात का, त्याच्यामध्ये ग्रुपिंगचा प्रॉब्लेम होत नाही आणि याच्यामध्ये डेटा जो असेल तो इझिली सर्च केला जातो. ठीक आहे, दोन महत्त्वाचे मुद्दे. ठीक आहे, ट्री लेवल डिरेक्टरी ही जास्तीत जास्त पॉप्युलर आहे. तर का, तर दोन महत्त्वाचे फायदे आहेत. पहिला फायदा ग्रुपिंगचा, याच्यामध्ये प्रॉब्लेम होत नाही आणि अजून एक याच्यामध्ये डेटा इझिली सर्च केला जातो. पुढचा मुद्दा सांगायला गेला तर याच्यामध्ये ना बेटा मल्टिपल युजर्स, ठीक आहे, मल्टिपल युजर कॅन शेअर मल्टिपल डिरेक्टरीज अँड मल्टिपल फाईल्स. मल्टिपल युजर्स कॅन शेअर मल्टिपल डिरेक्टरीज अँड मल्टिपल फाईल्स म्हणजे अनेक युजर्स, अनेक डिरेक्टरीज आणि अनेक फाईल्स याच्यामध्ये शेअर करू शकतात. म्हणजे कम्युनिकेशन आहे बेटा, याच्यामध्ये कम्युनिकेशन घडतं. मागच्या याच्यात घडलं होतं का, नाही, याच्यामध्ये कम्युनिकेशन घडतं, याच्यामध्ये कम्युनिकेशन घडतं. पुढचा पॉईंट, याच्यामध्ये ना बेटा कुठल्याही फाईलपर्यंत पोहोचायचं असेल तर दोन पाथ आहेत. पहिला एक रिलेटिव्ह आणि एक ॲब्सोल्यूट. रिलेटिव्ह पाथ काय बेटा, जर एक डिरेक्टरी असेल तर सेम 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 त्या डिरेक्टरीमध्ये ती फाईल, त्या डिरेक्टरीमधली ती फाईल, त्या डिरेक्टरी म्हणजे सेम पाथ फॉलो करा, म्हणजे सेम डिरेक्टरी फॉलो केली जाते, त्या डिरेक्टरीला सोडलंच जात नाही. ठीक आहे, ॲब्सोल्यूटमध्ये सेम डिरेक्टरी म्हणजे इकडचं युजर जो आहे तो इकडच्या फाईल्स युजर 5च्या सोबत किंवा युजर 7च्या सोबत डील करू शकतो. युजर 1 सपोज असेल तर युजर 1 सोबतच, म्हणजे तो रिलेटिव्ह पाथ झाला. ॲब्सोल्यूट पाथ म्हणजे सेम डिरेक्टरी सोबत डील होत नाही. एवढंच लक्षात ठेवा. याच्यामध्ये दोन पाथ फॉलो होतात, एक रिलेटिव्ह आणि एक ॲब्सोल्यूट. रिलेटिव्ह पाथमध्ये एकच तर सेम डिरेक्टरी फॉलो होते आणि ॲब्सोल्यूट पाथमध्ये सेम डिरेक्टरी फॉलो होत नाही. ठीक आहे, शेवटचा मुद्दा, याच्यामध्ये बेटा कुठलीही फाईल डिलीट करायची असेल ना तर दोन पद्धती. कुठलीही फाईल डिलीट करायची असेल तर दोन पद्धती. पहिले तर मेन डिरेक्टरीज डिलीट करून टाका. पहिली पद्धत, मेन डिरेक्टरी डिलीट करा, त्याच्या सब डिरेक्टरीज ऑटोमॅटिकली डिलीट होत जातील. त्याच्या सब डिरेक्टरीज ऑटोमॅटिकली डिलीट होत जातील. सेकंड पद्धत, आधी त्याच्या सब डिरेक्टरीज डिलीट करत जा आणि मग मेन डिरेक्टरी डिलीट करा. आधी त्याच्या सब डिरेक्टरीज डिलीट करत जा आणि मग काय करा, मेन डिरेक्टरी डिलीट करा. ही झाली सेकंड पद्धत. ठीक आहे, एवढंच आहे बेटा याच्याबद्दल. ट्री लेवल डिरेक्टरी अवघड नाही आहे. पुन्हा एकदा ट्री लेवल डिरेक्टरी काय सांगतात, ट्री लेवल डिरेक्टरी बद्दल ही जास्तीत जास्त पॉप्युलर आहे. का पॉप्युलर आहे, त्याच्यामध्ये ग्रुपिंगचा प्रॉब्लेम होत नाही आणि कुठलाही डेटा इझिली सर्च केला जाऊ शकतो. पुढचं, याच्यामध्ये मल्टिपल युजर शेअर्स मल्टिपल डिरेक्टरीज अँड मल्टिपल फाईल्स. पुढचं, याच्यामध्ये कुठलीही डिरेक्टरी दोन पाथमध्ये फॉलो होते, रिलेटिव्ह आणि ॲब्सोल्यूट. रिलेटिव्हमध्ये सेम डिरेक्टरीज फॉलो केली जाते आणि ॲब्सोल्यूटमध्ये सेम डिरेक्टरी फॉलो केली जात नाही. पुढचा, कुठलीही फाईल डिलीट करायची असेल तर दोन पद्धती आहेत. पहिल्या पद्धतीमध्ये मेन डिरेक्टरीज डिलीट कर, ऑटोमॅटिक त्याच्या सब डिरेक्टरीज पण डिलीट होऊन जाते. दुसरी पद्धत, आधी त्याच्या सब डिरेक्टरीज डिलीट करत जा आणि मग त्याची मेन डिरेक्टरी डिलीट कर. कळालं बेटा? ओके, सोपा कन्सेप्ट आहे, अवघड नाही आहे. टाका हेडिंग ट्री लेवल डिरेक्टरी. हेडिंग टाका ट्री लेवल डिरेक्टरी. व्हिडिओ पॉज करायचा आहे, फिगर काढून घ्यायची आहे. व्हिडिओ पॉज करायचा आहे, फिगर काढून घ्यायची आहे. व्हिडिओ पॉज करायचा आहे, फिगर काढून घ्यायची आहे. ओके, अपेक्षा ठेवतो झालं असेल, अपेक्षा ठेवतो झालं असेल. त्यातला पहिला मुद्दा, द ट्री स्ट्रक्चर डिरेक्टरी इज द मोस्ट पॉप्युलर डिरेक्टरी. द ट्री स्ट्रक्चर डिरेक्टरी इज द मोस्ट पॉप्युलर डिरेक्टरी स्ट्रक्चर. The tree structure directory. The tree structure directory is the most popular directory structure. Is the most popular directory structure. Is the most popular directory structure because it solves the problem of grouping. Because it solves the problem of grouping. Because it solves the problem of grouping, and the data can be searched here easily. And the data can be searched here easily. And the data can be searched here easily with the help of path concept. With the help of path concept. With the help of path concept. पुढचा पॉइंट घ्या. In tree structure, multiple user shares. In tree structure, multiple user shares multiple directories and multiple files. In tree structure, multiple user shares multiple directories and multiple files.
in tree structure, multiple user shares, multiple directories and multiple files. Puts a point. There are basically two parts in this tree structure. There are basically two parts in the tree structure. There are basically two parts in the tree structure. First, relative path. Second, absolute path. First, relative path. Second, absolute path. Okay. खालच्या ओळीमध्ये in relative path, it deals with the same directory. In relative path, it deals with the same directory. In relative path, it deals with the same directory. Puts a point. In absolute path, it does not deal with the same directory. In absolute path, it does not deal with the same directory. In absolute path, it does not deal with the same directory. In absolute path, it does not deal with the same directory. Okay. Puts a point. In tree structure, the deleting of the file can be done in two ways. The deleting of the file in tree structure, the deleting of the file can be done in two ways. In tree structure, the deleting of the file can be done in two ways. In tree structure, the deleting of the file can be done in two ways. First way, म्हणजे त्याच्यातला ए पॉइंट लिहा. A, it directly deletes the main directory. It directly deletes the main directory due to which all the subdirectories get deleted. Due to which all the subdirectories gets deleted. Due to which all the subdirectories gets deleted. Puts a point. In the second way, the subdirectories should be deleted first. In the second way, the subdirectories should be deleted first. In the second way, the subdirectories should be deleted first. In the second way, the subdirectories should be deleted first, and then the main directory should be deleted. And then the main directory should be deleted. ओके बच्चा लोक, खूप महत्त्वाचा फंडा झाला. ॲक्च्युली बघायला गेलं तर 3 क्वेश्चन आज कव्हर झाले. सिंगल लेवल डिरेक्टरी, 2 लेवल डिरेक्टरी आणि अजून एक 3 लेवल डिरेक्टरी. तिघं 4-4 मार्कासाठी विचारले जातात. नाही तर एकच क्वेश्चन पण 4 मार्कासाठी येतो. ठीक आहे बच्चा लोक. ओके, उद्या ह्या याचा शेवटचा कन्सेप्ट असेल तो म्हणजे फाईल प्रोटेक्शनचा कन्सेप्ट आहे. ठीक आहे, फाईल प्रोटेक्शनचा उद्या एक शेवटचा कन्सेप्ट असेल. मग हा चॅप्टर उद्या आपला संपलेला जाईल बेटा. ठीक आहे. ओके बच्चा लोक, दॅट्स ऑल. बाकीचं उद्या. थँक्यू. गुड डे.